कोल्हापूरचं एकच उत्तर राजेश क्षीरसागर असं म्हणत आता कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातनं राजेश क्षीरसागर पुन्हा एकदा मैदानात उतरलेले आहेत महायुतीकडनं. आपण त्यांनाच विचारूयात, काय यंदाचा जनतेचा मूड काय वाटतं तुम्हाला? जनतेचा मूड असा आहे की कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहायचं आहे. जनतेचा मूड असा आहे जो विकास करतो त्याच्या पाठीशी उभं राहायचं आहे. आणि मी माझ्या जीवनाची 40 वर्ष ही संघर्षामध्ये घालवली आहेत. गोरगरिबांसाठी लढताना घालवली आहेत. फेरीवाले असतील, रिक्षावाले असतील, कर्मचारी असतील, या सर्वांसाठी लढत असताना आरोग्याच्या माध्यमातून अनेक रुग्णांना सेवा दिलेली आहे. हे सगळं करत असताना LBTच्या विरोधात या ठिकाणी लढा दिला, टोलच्या विरोधात लढा दिला आणि म्हणून एक लढणारा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी मतदार माझ्या पाठीशी उभे आहेत. हे करत असताना गेल्या 2.5 वर्षामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून मी आमदार नसताना देखील माझे त्यांचे जे ऋणानुबंध आहेत, जे संबंध आहेत, त्या माध्यमातून जवळपास 4500 कोटी रुपयाचा निधी या शहरामध्ये आणला. आणि मग खऱ्या अर्थानं मतदार देखील आज माझ्या बाबतीत परत एकदा मला या ठिकाणी काम करण्याची संधी देण्याचा विचार करून राहिलेले आहेत. आणि मला खात्री आहे की या दोन्ही कारणामुळं मला या ठिकाणी मतदार परत एकदा, या भागातील माझे नागरिक परत एकदा त्यांची सेवा करण्याची संधी देतील. बरं, तुम्ही निधी आणला, आमदार नसतानाही आणला, हे सर्वश्रुत आहे, पेपरवरती आहे. पण असं असतानाही विरोधक तुमच्यावरती टक्केवारीचा आरोप करतात, त्याला आपण काय उत्तर द्याल? मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की मी जे काही काम केलेलं आहे ते माझ्या मतदारसंघातील मतदार यांना ज्ञात आहे. कोल्हापूरचा इतिहास जर पाहिला तर आजपर्यंत एवढा निधी आला नाही. मला कुणाचा अवमान करायचा नाही. आज या ठिकाणी कार्यकर्ता पुढे जातोय म्हटल्यावरती काही बेछूट आरोप माझ्यावर केले जातात. मतदारच याला योग्य उत्तर देतील. दुसरं असं की गेल्या निवडणुकीमध्ये गादीला मान, गादीला मतदान असा एक नरेटिव्ह सेट करण्यात आला. आता यंदाही तसंच काहीसं होताना दिसतंय. पण आता विरोधक असं म्हणायला लागले या सगळ्या ह्याच्यात की नाही, खानविलकरांची सुपुत्री म्हणून तिला मतदान करा, किंवा त्यांनी जे आरोग्य विषयात काम केलेले त्याला बघून तुम्ही मतदान करा, गादी बघून मतदान करू नका. याकडे आपण कसं बघता? नाही, मुळातच हा काँग्रेसचा प्रश्न आहे, कोणाला तिकीट द्यायचं नाही. पण ज्या पद्धतीनं एका कार्यकर्त्याला तिकीट दिलं गेलं आणि त्याचा जो अपमान केला गेला, हा कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या हातात उचलेला नाही आहे. 2च दिवसापूर्वी काँग्रेसच्या विद्यमान आमदार जयश्री वहिनी जाधव यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी मला सांगितलं की परिस्थिती अशी होती की गेल्या 3 महिन्यापासून त्यांच्या कुठल्याही डिजिटलवर फोटो ठेवले नाहीत. 1 महिन्यापूर्वी त्यांना सांगण्यात आलं की तुम्हाला मी तिकीट देऊ शकत नाही, कार्यकर्त्याला संधी देऊया, तुमच्यासाठी जो काही जनक काम केलं त्या कार्यकर्त्याला संधी देऊया. त्याने देखील त्याला होकार दिला. राजू लाटकरांचं नाव आल्यावर त्यांनी त्याला होकार दिला. पण प्रत्यक्षात ही चाल काय वेगळीच होती आणि त्यामुळे त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आता एक लक्षात घ्या, आज मतदार देखील, या कोल्हापुरातील जनता देखील अशा पद्धतीनं विचार करते. मी देखील बघा, राजेंना मान हा दिलाच पाहिजे कारण ते आपले राजे आहेत. पण माझ्याच घरात सगळं आणि कार्यकर्त्याला संधी जी द्यायची प्रवृत्ती निर्माण झालेली आहे त्याला मतदार विरोध करतील. दुसरं असं या सगळ्या ह्याच्यात की आपल्यावरती फोडाफोडीच्या राजकारणाचा आरोप केला जातोय. जयश्री जाधव आपल्याकडे आल्या, ज्या इथल्या विद्यमान आमदार आहेत. दुसरं, आता बंटी पाटील असं म्हणायला लागलेत की तुमचा करेक्ट कार्यक्रम करणार. कोणाचा करेक्ट कार्यक्रम होणार? करेक्ट कार्यक्रम करायचा शब्द हो हा एकनाथ शिंदेच्या तोंडात चांगला शोभतो कारण त्यांनी करेक्ट कार्यक्रम अनेक वेळा करून दाखवलेला आहे. आणि करेक्ट कार्यक्रमच करायचा असेल तर आता झालेल्या निकालानंतर कळेल, दक्षिणमध्ये बरोबर करेक्ट कार्यक्रम झालेला त्यांना दिसेल. बर, दुसरं असं की यंदा एकूणच तुम्ही मतदारसंघात फिरताय, कोणते विकासाचे मुद्दे घेऊन आपण जनतेसमोर जात आहे? कारण तसं कोल्हापुरातल्या रस्त्यांच्या अवस्थेबद्दल आरोप प्रत्यारोप केली जात आहेत. त्या विषयाला घेऊन विद्यमान आमदारांनी काम केलं नाही, अर्थात ते आता तुमच्या बाजूने आलेले आहेत. बरं, पण मग आता ह्या सगळ्या परिस्थितीत आपलं पुढलं विजन काय असेल? एक लक्षात घ्या, गेल्या अनेक वर्षामध्ये आत्ताचे जे कोणी आमच्या विरोधात आरोप करतात ते पालकमंत्री होते, ते आमदार होते, विविध पद्धतीचे मंत्रिपद त्यांनी भूषवलेली आहेत. गेल्या 2.5 वर्षामध्ये जे काम झालं, कन्व्हेन्शन सेंटर जे 277 कोटीचं कन्व्हेन्शन सेंटर मंजूर केलं, 50 कोटी वर्ग देखील झालेले आहेत, तर कामाला सुरुवात होईल. हे कित्येक वर्षाची मागणी आहे ही. त्यांनी काय केलं? मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो, रस्त्याचा जर विषय आपण आज घेत असाल तर रस्त्याला उशीर का होतोय? 2009ला नगरोत्थानच्या माध्यमातून 109 कोटीचे रस्ते या ठिकाणी आले. IRBचा प्रकल्प यांनी राबवला, मोठ्या प्रमाणात ढपला पडून, ढपला संस्कृती त्यावेळच्या त्यांच्याच नेत्यांनी, काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्यावर मोठाच तो शब्द गाजतोय ढपला. तर
या सगळ्या परिस्थितीमध्ये रस्ते झाले पण युटिलिटी तशाच आत राहिल्या. लोकांना पाण्याची लाईन घ्यायची असली, ड्रेनेजची लाईन घ्यायची असली तर 70 ने 1 लाख रुपये भरावे लागले. मग मी ज्यावेळी 100 कोटी रुपये मंजूर करून घेतले त्यावेळी प्रशासनाला अशा सूचना दिल्या की तुम्ही पहिल्यांदा युटिलिटी शिफ्ट करा आणि मग रस्ते चालू करा. आता दरम्यानच्या काळात पाऊस होता. आता बघा मी काल पण म्हटलं की मतदारांची दिशाभूल करणं योग्य नाही. त्या 100 कोटीची वर्क ऑर्डरच झालं नाही आमचे बंटी पाटील म्हणतात. ते ज्येष्ठ नेते आहेत, अशा पद्धतीचं त्यांनी चुकीचं वक्तव्य करू नये. कारण अशा पद्धतीने तुम्ही मतदारांच्या मध्ये किती दिवस गैरसमज पसरवणार. अगदी याच पद्धतीनं 2019ला माझ्याविषयी गैरसमज पसरवले. यांनी मला बदनाम केलं कारण यांना माहित होतं की जनता माझ्या पाठीशी हा सर्वसामान्यांसाठी लढणारा कार्यकर्ता आहे. मला जाणीवपूर्वक बदनाम केलं आणि माझा पराभव झाला. आता जनता परत त्यांच्या या बदनामीला फसणार नाहीये. तुम्हाला सांगतो अनेक गोष्टी मी आणल्या. या ठिकाणी जवळच केशवराव भोसले नाट्यगृह आहे. केशवराव भोसले जळताना आमच्या डोळ्यातून पाणी आलं. पण दुसऱ्या दिवशी या ठिकाणी लगेच मी सीएमना बोलवलं. 25 कोटी रुपये मंजूर झाले. नुसते मंजूर नाही झाले, त्याचा GR निघाला, पैसे वर्ग झाले, कामाला सुरुवात झाली. ही लक्षात ठेवा, कामाची पद्धत आहे. आणि जर हे सत्तेवर असते तर मला नाही वाटत कित्येक वर्ष केशवराव भोसले पुन्हा उभारणी झाली असती. यासह मी आपल्याला अनेक गोष्टी सांगू शकतो. छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकाला 10 कोटी पडले होते. एक नियम बदलायला त्यांना झाला नाही, तो आम्ही बदलला. छत्रपती शाहूरायांचं नाव घेऊन राजकारण करतात. अनेक गोष्टी आपल्याला सांगता येईल. या कोल्हापूरला 2019 आणि 21ला महापूर म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात पूर या ठिकाणी आला. आम्ही 3200 कोटीचा प्रोजेक्ट राबवतो. MRTP प्रोजेक्ट मित्राच्या माध्यमातून महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन, ज्याचा मी उपाध्यक्ष आहे, CM अध्यक्ष आहेत. हे 3200 कोटी रुपये आता वर्ग झालेले आहेत. 2700 कोटी वर्ल्ड बँकेने दिलेत, आम्ही 500 कोटी दिलेले आहेत. पुढच्या काळामध्ये कोल्हापुरात पुराचं पाणी थांबणार नाही. हे पाणी लिफ्ट करून आम्ही धाराशिवला पाठवतो. अशा पद्धतीचे मोठे मोठे प्रोजेक्ट आलेले आहेत. आज हद्दवाढ आपल्याला करायची आहे. शहराच्या हद्दवाढीशिवाय शहराचा विकास नाही. मी तुम्हाला एवढंच सांगेन की यांनी फक्त स्वतःच्या संस्था, यांची कॉलेजेस, यांच्या संस्था मोठ्या केल्या. शहराकडे कधीच बघितलं नाही. शहराच्या प्रवेशद्वारापासून शहराच्या अंतर्गत भागापर्यंत सर्वच समस्या आहेत आणि त्या मी पुढच्या 5 वर्षात सोडणार, ही माझी जिद्द आहे. असं देखील एक चर्चा आहे की बाजूच्या मतदारसंघात कामं होतात, पाटलांच्या मतदारसंघात कामं होतात, पण मात्र या मतदारसंघात ती कामं झालेली नाही. जयश्री जाधवांना काम करू दिलं गेलं नाही, त्यांना आडकाठी आणण्यात आली. ही आडकाठी नेमकी कोणी केली? एक लक्षात घ्या, लोकप्रतिनिधी हा लोकप्रतिनिधी असतो. संविधानिक त्याला स्थान असतं. त्याच्या आडवं कुणीही येऊ शकत नाही. त्याला जेवढा निधी दिला असतो तो निधी त्यांनी पूर्ण केलेला आहे. आता त्यांना एवढा पुळका जयश्रीतांचा का आला, आमच्याकडे आल्या म्हणून आला काय? आज तुम्ही तिकीट द्यायला पाहिजे होतं, एवढा पुळका होता तर त्यांना. खरं म्हणजे काँग्रेसची संस्कृती काय, विद्यमान महिला उमेदवाराचा अवमान न करता त्याला पुन्हा तिकीट देणे काँग्रेसची संस्कृती आहे. तुम्ही पहिला त्यांचा अवमान करता. ते म्हणायला लागले गेले ते कावळे आणि राहिले ते मावळे. आता हे आमचं ते म्हणतायत. आम्ही असे कावळे अनेक बघितलेले आहेत. मावळेच आमच्यावर आहेत. आम्ही म्हणून एवढ्या जिद्दीनं पुढे निघालेलो आहे. एक लक्षात घ्या, त्यांच्या पायाखालची वाळू आता घसरलेली आहे. माझ्या विरोधात एक उमेदवार दिला, परत दुसरा उमेदवार दिला. आता परत मला परवा दिवशीपर्यंत वेट करायचंय. कोण कोण मागे घेते की कोण राहतच नाही माझ्यासमोर. ही परिस्थिती आहे, लक्षात ठेवा. लोकांनी ठरवलेलं आहे कार्यकर्त्याच्या पाठीमागे उभं राहायचं लोकांनी. आणि हे जे षडयंत्र रचलं गेलं की कार्यकर्त्याची उमेदवारी, ही कार्यकर्त्याची उमेदवारी वाड्यावर कधी पोचली कळालंच नाही. हा एक षडयंत्र आहे. हे लोकांना कळत नाही असं नाही. मी फक्त शांत आहे. मी एक विचार करतो की माझ्याकडनं काय चूक होत्या काय ते बघतायत. मग पुन्हा वाड्यावर महाराजांच्यावर टीका केली, हे केली. मला हे नको आहे. माझ्यावर त्यांनी विकासात्मक बोलावं. मी आज या ठिकाणी खरं म्हणजे मी शाहू महाराजांचा मान ठेवतो, पण मी त्यांना विनम्रपणे विचारतो, तुम्ही 6 महिन्याच्या वरती तर झाले खासदारून, काय बरं केलं तुम्ही शहरासाठी माझ्या, काय बरं माझ्या जिल्ह्यासाठी केलं? 6 महिन्यात काही तर करू शकलो असतो. काय तुम्ही लोकसभेमध्ये आवाज, पण मला हे करायचं नाही. मला या ठिकाणी विकासाच्या माध्यमातून ही निवडणूक लढायची आहे. हे काही बोलून देत. खरं म्हणजे मला त्यांचं आज वक्तव्य ठीक आहे, आता तो त्यांचा अधिकार आहे, पण अशा पद्धतीनं राजकारण होत नाही आहे. एखादा कार्यकर्ता चांगल्या पद्धतीनं मोठ्या तडफेने जर कोल्हापूर शहराचा विकास करण्याचा प्रयत्न करतोय तर त्याला तुम्ही किती दिवस अडवणार आहे? जनता दूधखोळी राहिलेली नाही आहे. या निवडणुकीमध्ये मला खात्री आहे की माझी कोल्हापुरातील मतदार मला परत एकदा त्यांची सेवा करण्याची संधी. शेवटचा प्रश्न, पॅलेस या सगळ्या महाविकास आघाडीची मोठ बांधताना किंवा त्यांच्या माध्यमातून उमेदवाराला निवडून आणण्याचा त्यांचा प्रयत्न असला पाहिजे, पण ते उभाठा, तुतारी म्हणजे पवार गट यांना कन्सिडर करत नाहीत किंवा त्यांना हे करत नाहीये असं एकूण दिसून येत आहे किंवा तशी चर्चा आहे. हे खरं आहे का? नाही बघा, आता हा त्यांचा प्रश्न आहे. उभाटानं किती त्यांच्याजवळ राहायचं, तुतारीनं किती त्यांच्याजवळ राहायचं, पण खदखद मात्र निश्चित आहे. खदखद एवढ्या करताय, सगळंच का तुमच्या घरात कार्यकर्त्याला तुम्ही
निवडणुकीचं काय होईल ते होईल पुढं. तुम्ही कार्यकर्त्याला ज्यावेळेस तिकीट देता, राजू लाटकर हा राबलेला माणूस आहे. तो भले तो गोरगरीब घरातील असेल, सर्वसामान्य कुटुंबातील असेल, पण एक लक्षात ठेवा, तुम्ही तिकीटच दिलं नसतं गोष्ट वेगळी. तुम्ही तिकीट पण देताय आणि त्याचा अवमान पण करताय, हे लोकांना नाही आवडत. अशा पद्धतीचं राजकारण हे कोल्हापूर आहे. छत्रपती शाहूरायांचा स्वाभिमान इथं आहे, लक्षात ठेवा, ते त्यांना कळालेलं नाही. छत्रपती शाहू महाराजांच्या स्वाभिमानानंच आम्ही जगतो. आणि त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते काय लोक आता दूधखोळी राहिलेली नाहीत. त्यांना निश्चितपणे याचं मतदानाशिवाय उत्तर मिळेल. नाराजांचे, वंचितांचे अदृश्य हात तुमच्या पाठीमागे असल्याचं कळतंय, खरंय का? माझ्या पाठीमागे सर्वांचेच हात आहेत. येणाऱ्या 2-3 दिवसात बघा आणि काय काय होते. तर हे बघा, अशी परिस्थिती का निर्माण होती? ज्या वेळेला तुम्ही दुसऱ्याच्या तोंडातलं काहीतरी हिसकावून घेता त्यावेळेला अशी परिस्थिती निर्माण होते. आणि मग ज्या वेळेला तुम्हाला लढायचंच होतं ना, मी मान्य केलं असतं, तुम्ही मोठ्या हिमतीने यायचं होतं माझ्याकडे, मला लढायचं आहे, ही षडयंत्र करायची, लढायला मग हे लोकांना नाही आवडत. आता लोक दूधखोळी राहिलेली नाहीत, लोक मान ठेवतात, ठीक आहे, मी देखील त्यांचा मान ठेवतो, पण अशा पद्धतीचं षडयंत्र रचून जर कोण काय करत असेल तर त्याला मतदार उत्तर देते. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आणि Thank आपल्या you, शुभेच्छा. thank you. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.